नंतर काय होतं, की इथे त्या स्वतःला डेव्हलप करतात, तर एका सिस्टममध्ये डेव्हलप करतात. त्याला प्री मॉडेल फॉलिकल म्हणतात. तर प्री मॉडेल फॉलिकल्स हा कन्सेप्ट असा आहे, की त्याच्यामध्ये ते काय करतात, मिओसिस फर्स्ट पर्यंत अरेस्ट होतात. आता याच्यामध्ये बघा हे प्रायमरी oocyte आहे. तर प्री मॉडेल फॉलिकलचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा, की हे प्रायमरी फॉलिकल त्याच्या बाहेरच्या ह्या सेल्स असतात त्याला ग्रॅन्युलोसा म्हणतात. आणि ग्रॅन्युलोसा आणि हे प्रायमरी oocyte अशा प्रकारचे स्ट्रक्चर असतं. हे प्रायमरी oocyte नंतर हे बघा इथे त्याचं डेव्हलपमेंट होत जातं तेवढं महत्वाचं नाहीये. हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी याच्यामध्ये फक्त तुम्हाला ॲट्रम वगैरे लक्षात ठेवायचं आहे, की गॅप तयार होतो त्याला ॲट्रम म्हणतात. हे लेयर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर ते पुढेही तुम्हाला येतील. तर महत्वाची गोष्ट आहे, की सेकंडरी oocyte ह्या प्रायमरी oocyte पासून सेकंडरी oocyte तयार होणं. ठीक आहे? तर याला म्हणायचं मिओसिस होणं. ठीक आहे? मिओसिस. तर ह्या मिओसिसमध्ये काय होतं, की तिथे एक पोलार बॉडी तयार होते. दिसतंय हे? अशा प्रकारचं सेल आहे. तिथे एक पोलार बॉडी तयार होते. ही पोलार बॉडी तयार होते. तर इथे काय झालेलं आहे मिओसिस तयार झालं. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की इथे प्रायमरीचं सेकंडरी होत आहे म्हणजे काहीतरी प्रोसेस होते. त्याला मिओसिस म्हणायचं आणि त्यातनं एक बॉडी बाहेर. तर याला पोलार बॉडी म्हणतात. त्यानंतर हा जो सेकंडरी oocyte आहे तो बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर तो काय करतो, तो फॅलोपियन ह्या ट्यूब्समध्ये इथे वेटिंग करतो. इथून त्याला स्पर्म कनेक्ट करतो. नंतर तिथे मिओसिस हे पार्ट 1 असतं आणि मिओसिस पार्ट 2 इथे कंप्लीट होतं. ठीक आहे. तिथे मिओसिस पार्ट 2 काय होतं कंप्लीट होतं. तर मिओसिस पार्ट 2 कुठे होतं? तर तिथे स्पर्म जेव्हा ओव्हलला अटॅच करतो तेव्हा मिओसिस 2 होतं. तर ॲक्चुअली हे मेडिकलची डायग्राम आहे. थोडीशी इन डेप्थ आहे. आपल्याला इन डेप्थ बघायचं नाहीये किंवा इन डेप्थ कशासाठी बघितलं आपण हे लेयर्स वगैरे काय होतील तेवढे. तर जे नीटसाठी प्रिपेअर करतायत तर त्यांना प्रॉब्लेम यायला नको. ठीक आहे. तर तुमच्या बुकला आपण फॉलो करू. बायोलॉजीला थोडंसं डीपमध्ये गेलं तरी मला वाटत नाही की तिथे काही तुम्हाला एवढा प्रॉब्लेम येतो. जिथे वाटत असेल की सर जरा जास्त होतं ते थांबवायचं. बुकला काही आपल्याला जास्त सोडायचं नाहीये. हे बघा तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला की ही डायग्राम टीएस ऑफ ओरी तुम्हाला माहिती असली पाहिजे. ही डायग्राम महत्वाची आहे. ते मागची डायग्राम सोडा. ती फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन होती. तुम्हाला ही डायग्राम आली पाहिजे. या डायग्राम मध्ये सांगितलं होतं प्रीमॉर्डियल फॉलिकल्स असतात आपल्याला 40,000 असतात. ठीक आहे. ॲट द एज ऑफ 13. त्यानंतर जो प्रायमरी फॉलिकल होतं, सेकंडरी होतं, टर्शियरी होतं, मॅच्युअर फॉलिकल होतं. त्यात हा oocyte असतो. हा oocyte बाहेर पडतो आणि त्याचं जे राहिलेलं बाहेरचं कोटिंग असतं त्याला म्हणतात कॉर्पस ल्युटियम आणि त्या कॉर्पस ल्युटियमचं कॉर्पस सल्क्युलस होतं आणि कॉर्टेक्स अशा प्रकारचा हा पोर्शन आहे. तर हे तुम्हाला आलं पाहिजे. तर त्यामध्ये फक्त तुम्हाला काय लिहावं लागेल, की या जर्मिनल सेल्स असतात. बाहेर दिसतं या जर्मिनल सेल. ह्या जर्मिनल इपिथियल सेल जेव्हा एम्ब्रिओमध्ये आहे. एम्ब्रिओ म्हणजे बेबी पोटामध्ये आहे तेव्हाच ही प्रोसेस घडते. तेव्हाच म्हणजे बर्थच्या आधीच जे मी शिकवतोय ते होतंय. म्हणजे बर्थच्या आधीच काय होतं, बर्थच्या आधी त्या बेबी म्हणजे त्याला फिटस म्हणतो आपण. तिथे काही सेल्स असतात जर्मिनल. त्यांचं काय होतं ओगोनियल सेल तयार होतात. म्हणजे ओगोनिया तयार होतात. आणि त्याच्यामधली एक फेज असते त्याला एग ट्यूब म्हणतात. तर लक्षात ठेवा नीटवाल्यांनी की एग ट्यूब म्हणजे काय? जर्मिनल इपिथेलियल सेल पासून जेव्हा ओगोनियल सेल तयार होतात त्याच्या मधल्या एक ट्यूब्स असतात त्यांना म्हणायचं फ्लुगर म्हणतात किंवा एग ट्यूब म्हणतात. आपल्याकडे ओगोनिया तयार झालाय. ओगोनिया काय करतो? ओगोनिया जो असतो कुठे गेला ओगोनिया? हां, ओगोनिया. तर ओगोनिया जो तयार करतो तर फ्रॉम विच द प्री मॉडेल फॉलिकल त्याच्यापासून प्री मॉडेल फॉलिकल डेव्हलप ठीक आहे. तर प्री मॉडेल फॉलिकल तुम्हाला दिसतंय. या ओगोनियापासून हे प्री मॉडेल फॉलिकल इथे तयार. आता हे प्री मॉडेल फॉलिकल तयार झाले तर या प्री मॉडेल फॉलिकल मध्ये काय असतं एक छोटंसं सेल असतं. हे प्री मॉडेल फॉलिकल आहे. त्याला आपण प्रायमरी oocyte जे तुम्हाला इथे दिसतं. हे बघा. हे प्रत्येक ह्या प्री मॉडेल फॉलिकल मध्ये एक छोटूसं असं बाहेरून असं हे ग्रॅन्युलोसा आहे आणि मध्ये एक सेल आहे त्याला प्रायमरी oocyte म्हणतात. तर प्री मॉडेल फॉलिकल मध्ये काय असतात? ज्या सेल्स बसलेल्या असतात त्याला म्हणायचं प्रायमरी oocyte. म्हणजे प्रायमरी oocyte असं असतं ना फॉलिकलचा अर्थ असतो बाहेरून ह्या ग्रॅन्युलोसाचा सेल्स असतो. ग्रॅन्युलोसा सेल ज्याला जेव्हा बाहेरून पकडतात तर त्याला प्री मॉडेल फॉलिकल आपण म्हणतो. तर लक्षात ठेवायचं की हे जे प्रायमरी oocyte असते 2n असतं. तर 2n म्हणजे काय? तर आपली बॉडीची सेल असते. ती काय असते?
बॉडीची सेल 2n, तशीच ही 2n असते. म्हणजे याच्यामध्ये मिओसिस झालेलं नसतं. फक्त काय झालेलं असतं? मायटोसिस. तर लक्षात ठेवायचं 2n असणं म्हणजे काय होणं? मायटोसिस. तर ही सील आतापर्यंत आलेली आहे ते 2n आहे म्हणजे ती एवढी का जर काउंट वाढला तर तो काउंट मायटोसिसने वाढतो. ठीक आहे. जोपर्यंत ते एन होणार नाही तोपर्यंत आपण म्हणणार नाही की तिथे मिओसिस झालं. ठीक आहे. मिओसिस कधी होणार? जेव्हा 2n चं एन होणार. हे 2n आपली सेल होती तिला जर्मिनल सेल म्हटलं होतं आपण. हे बघा, मग क्लिअर लक्षात ठेवायचं जर्मिनल सेल ही बॉडीची सेल 2n असते. हे सर्व एक ट्यूब वगैरे हे 2n असतात. हे ओगुनिया हे 2n असते आणि त्यापासून तयार झालेली प्रायमरी ओसाइट 2n असते. 2n चा अर्थ आणि काउंट वाढतोय, त्यांची संख्या वाढते म्हणजे मायटोसिस होत आहे. कनेक्टेड आहात ना हो सर. जांभळे? तर लक्षात ठेवायचं इथपर्यंत मायटोसिस झालेलं असतं, मिओसिस झालेलं नसतं. नीटने प्रश्न विचारला होता की प्रायमरी ओसाइट डेव्हलपसाठी कोणती प्रोसेस वापरली जाते? मायटोसिस का मिओसिस? मग लक्षात ठेवायचं जर्मिनल इपिथेलियल पासून इथपर्यंत मायटोसिस होतं. मायटोसिस म्हणजे ह्या सेल स्वतःला कॉपी करतात. बस याला म्हणतात मायटोसिस. आणि त्याचं नाव पुढं असतं प्रायमरी ओसाइट. आता प्रायमरी oocyte जे आहे, प्रायमरी oocyte नंतर मग काय होतं? प्रायमरी oocyte स्टार्ट मिओटिक डिव्हिजन. तिचं मिओसिस स्टार्ट होतं. आता इथपर्यंत 2n होतं. यानंतर ती एन करायला लागते. आणि त्या एन करणाऱ्याला म्हणतात मिओसिस. त्याला काय म्हणतात? मग आता ही प्रायमरी oocyte जी असते ती अशी दिसते आणि फॉलिकल असं असतं. तर ही सेल आता मिओसिस पार्ट 1 करायला लागते. आणि ऑफ Meiosis part 1 of the 2 million primordial follicle embedded into fetal ovary. तर आता हे जे असतात, हे बघा लक्ष ठेवा वाक्य भरपूर महत्वाचं आहे. प्रायमरी oocyte हे 2n आहे. तर ही प्रायमरी oocyte स्टार्ट काय करते? मिओटिक डिव्हिजन अँड गेट अरेस्टेड इनटू मिओसिस फर्स्ट. म्हणजे मायोटिक डिव्हिजन ती करते का? कारण 2 मिलियन सेल असतात आणि मिओसिस पार्ट 1 ला अटकून जाते. म्हणजे सुरुवात करते आणि तिथे अटकून जाते. ठीक आहे. मग आता ती आणि ते फिटलच्या ओरीमध्ये असते. फिटलच्या ओरीमध्ये म्हणजे काय? तर ते एम्ब्रिओ जो असतो म्हणजे बेबीचं जन्माच्या आधीला आपण त्याला फिटस म्हणतो. तिच्या बॉडीमध्ये ज्या प्रायमरी oocyte असतात त्या कशा असतात? मिओसिस 1 मध्ये अडकलेल्या असतात. म्हणजे मिओसिस त्यांचं कंप्लीट झालेलं नसतं. आणि त्या ऍट एज ऑफ प्युबर्टी किती होतात? म्हणजे 13 इयर पर्यंत. हे बघा, बर्थच्या आधी किती असतात? 2 मिलियन. बर्थच्या आधी 2 मिलियन असतात आणि त्यांचं मिओसिस 1 ला ते स्टॉप झालेले असतात. लक्षात ठेवायचा हाही प्रश्न नीटला आलेला आहे की प्रायमरी oocyte ह्या मिओसिस 1 ला म्हणजे कोणत्या प्रोसेसला स्टॉप झालेले असतात किंवा अरेस्ट झालेले असतात. तर त्या मिओसिस फर्स्टला अडकलेल्या असतात. त्यांचं मायटोसिस आधी झालेलं असतं. तर लक्षात मायटोसिस होऊन ते मिओसिस 1 ला अडकलेल्या असतात. त्या 2 मिलियन असतात आणि त्या प्युबर्टीला म्हणजे ऍट एज ऑफ 13 त्या 14,000 म्हणून तिथे रिमेनिंग असतात. म्हणजे ऍट एज ऑफ 13 ला त्या ओरीमध्ये किती प्रायमरी oocyte असतात? 40,000 आणि त्यांचं मिओसिस 1 थांबलेलं असतं. म्हणजे मिओसिस 1 ला ते काय करलेलं असतं? थांबलेलं असतं. इथपर्यंत तुम्हाला कळालं असतं. थोडं पुढे जाऊ. आता हे झालं, अरे हे झालं होतं वाटतं. नंतर काय होतं की प्रीमॉर्डियल फॉलिकल्स जे बघा इथे ऑस्टिया म्हणजे काय? तर त्यांची संख्या 2 मिलियन वरनं 40 होते. नंतर त्यांचं ग्राफियन फॉलिकल तयार होतं. हे ग्राफियन फॉलिकल म्हणजे काय? तर याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. हे प्रीमॉर्डियल फॉलिकल याच्यामध्ये प्रायमरी oocyte आहे. तिचं असं स्ट्रक्चर तयार होतं मॅच्युअर. याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. ठीक आहे. तर ग्राफियन फॉलिकल तयार होतं. आणि हे ग्राफियल फॉलिकल तयार होण्याची जी प्रोसेस असते तिला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. आणि हे अल्टरनेट एक ओरी ह्या वेळेस ह्या मंथला तयार करते तर एक ओरी ह्या दुसऱ्या मंथला. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर चालू असतं. हे बघितलं होतं आपण. मेनोमॉर्फ म्हणजे काय? जिथून मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. आणि मेनोपॉज म्हणजे काय? जिथे मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. आणि अप्रॉक्सिमेटली 32 इयर्स मिळतात रिप्रोडक्टिव्ह सायकल्स मेलसाठी फिमेलसाठी. आणि तिथे किती एग तयार होऊ शकतात आणि त्यातनं ओव्हल बाहेर पडतं. तर ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी ऑफ मॅच्युअर फॉलिकल. आता आपल्याला बघायला ओरी. तर आपण हे प्रायमरी स्ट्रक्चर बघितलं की अशा प्रकारे दिसते. द फॉलोइंग डिस्कशन इन्क्लूड द चेंजेस इन मॅच्युअर ओरी प्रायमरीली इन द कॉर्टेक्स. तर आपल्याला माहिती आहे की हे सर्व जे गोष्टी होत आहेत ते प्रायमरीली कॉर्टेक्स होत आहेत. कॉर्टेक्स म्हणजे काय? हा बाहेरचा पोर्शन. हे सर्व हे फॉलिकल्स वगैरे हे मधला पोर्शन मेडुला. काही होत आहे का यामध्ये? यामध्ये काही होत नाही. सर्व बाहेर होत आहे ते बाहेरच्या पोर्शन मध्ये त्याला कॉर्टेक्स म्हणतात. तर कॉर्टेक्स मध्ये काय चालू असतात? चेंजेस चालू असतात.
द डिफरंट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द oocyte हॅज बीन सीन. तर आपल्याला समजलं oocyte म्हणजे काय, ही प्रायमरी oocyte होती, नंतर याचं ग्राफ्टिन फॉलिकल झालं, सेकंडरी oocyte झाली. हेच तर आपण बघतोय, प्रायमरी सेकंडरी. तर याला म्हणतात की oocyte मध्ये डेव्हलपमेंट होणं. तर oocyte मध्ये प्रायमरी oocyte असते, त्याचं सेकंडरी होतं आणि ते ओव्हळ बाहेर पडतं. अशा प्रकारचं आपण बघितलं. These changes in ovary are cyclic occurring in menstrual cycle. आणि हे जे चेंजेस असतात म्हणजे प्रीमॉडियल फॉलिकल मध्ये प्रायमरी oocyte, जे सेकंड oocyte होणार आहे ते बाहेर पडणार आहे, हे असं प्रत्येक महिन्याला कंटिन्युअसली काय होत असतं. त्यालाच आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो. अँड इट इन्व्हॉल्व द मॅच्युरेशन ऑफ प्रीमॉडियल फॉलिकल इंटू प्रायमरी, सेकंडरी आणि ग्राफिन फॉलिकल. तर ह्या प्रोसेसमध्ये तेच बघितलं आपण. आधी प्रायमरी फॉलिकल तयार होतं, सेकंडरी, टर्शियरी, हे शेवटचं ग्राफिन फॉलिकल. ते सांगतोय. आधी प्रायमरी तयार होतं, प्रीमॉडियल पासून सेकंडरी, टर्शियरी अशा प्रकारचे फॉलिकल तयार होतात. तर ते थिअरी म्हणून लिहिलेलं आहे. हे बघा ते कुठे लिहिलं ते, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. Each primary follicle has multi-layer colloidal follicle layer is the stroma cells. आता प्रत्येक जो लेयर असतो फॉलिकल सेलला, काय होतो, फॉलिकल सेलला एक मल्टी लेयर तयार होतो क्युबायडल सेलचा. क्युबायडल फॉलिकल सेल, आता लक्षात ठेवायचं, प्रत्येक सेलला एक बाहेरून असं हे प्रायमरी oocyte आणि सेकंडरी oocyte असतं. जे बाहेर असे लेयर तयार व्हायला लागतात आणि त्या लेयरला काय म्हणतात, थिका. त्याला काय म्हणतात, थिका ओव्हर द फॉलिकल. तर थिका सांगितलं तुम्हाला मी, फॉलिकलच्या बाहेर मल्टी लेयर तयार व्हायला थिका म्हणतात. आता थिका तुम्हाला दाखवला होता मी एकदा, फक्त हा शेवट लक्षात ठेवा, थिका तो डायग्राम मध्ये दाखवतो. इट नाउ चेंजेस टू सेकंडरी फॉलिकल. आणि हा थिका काय करतो, हा चांगला लेयर बाहेर तयार करतो त्या फॉलिकलच्या आणि त्याला आपण सेकंडरी फॉलिकल म्हणतो. देयर इज अ ग्रोथ ऑफ oocyte अँड ग्रॅन्युलोसा. ह्या थिकाही लेयर तयार करतो, ग्रॅन्युलोसाही लेयर तयार करतो आणि हे लेयर त्यांचे वाढत जातात. ग्रॅन्युलोसा लेयर वाढत जातो, थिका लेयर वाढत जातो आणि तो फॉलिकल मोठा होत जातो. अँड द स्टार्ट ऑफ प्रोड्युसिंग, आणि हे जे होतं, दे स्टार्ट प्रोड्युसिंग द हार्मोन ऑफ इस्ट्रोजन. आणि तिथून इस्ट्रोजनचं काय होतं, चांगल्या प्रकारे फॉर्मेशन स्टार्ट होतं. मी सांगितलं होतं की हे जे ओव्हरी असतात हे काय करतात, इस्ट्रोजन तयार करतात. तर ते चांगल्या प्रकारे हे इस्ट्रोजन काय करायला लागतं, मग हे फॉलिकल्स तयार झाल्यानंतर पाठवायला लागतात, म्हणजे बॉडी तयार करायला लागते. इस्ट्रोजनला आपण म्हणतो फिमेल हार्मोन. मी सांगितलं होतं ओव्हरीमध्ये फिमेल हार्मोन तयार होतं आणि ते फॉलिकल्स पासून तयार होतं. लक्षात ठेवायचं. मग हे फॉलिकल असतं की ज्याला एक थिका लेअर तयार झालेला असतो, ज्याला ग्रॅन्युलोसा लेअर तयार झालेला असतो, ते डेव्हलप झालेलं असतं, ते इस्ट्रोजन तयार करतं. हा महत्वाचा प्रश्न आहे. तर सेकंडरी फॉलिकल ग्रोज, ते अजून वाढतं, ते ग्रो करतं आणि त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतो, की जे की तुम्हाला इथे दिसतं. हे ग्राफियन फॉलिकल आहे, हे चांगलं ग्रो झालं आहे, याला ग्राफियन फॉलिकल आता आपण म्हणायला लागतो. नेक्स्ट, बाय ऍड ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स, त्याच्यामध्ये अजून फॉलिकलच्या सेल ऍड, तो ऍक्च्युली मोठा होत जातो. अँड धिस पासेस द मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल, तिथे फॉलिकल मॅच्युअर होतो अँड मूव्ह टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी. हे बघा, आणि तो हा चांगल्या प्रकारे लेअरवर लेअर होता, तो मॅच्युअर होतो. बघा ह्या वॉलच्या बाहेर यायला बघा, तो कुठे कनेक्ट होतो, हे बघा इथे मध्ये होता, तो वॉलला चिटकून असं बाहेर येतो असं. आणि तुम्हाला माहिती आहे, ते बाहेर आल्यानंतर तो काय होणार असतो, ओला बाहेर टाकणार असतो. तर तो त्या ओव्हरीच्या सरफेसला येतो, म्हणजे बाहेरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. आणि इथून त्याला काय करायचं असतं, ह्या मधल्या सेलला बाहेर टाकायचं असतं, त्याला सेकंडरी oocyte म्हणतात. आणि हे काय असतं, प्रायमरी. तर तो काय होतो, ओव्हरीच्या वॉल पर्यंत अटॅच करतो आणि काय करतो, नंतर ग्राफिन फॉलिकल प्रोग्रेसेस अगेन्स्ट थिन, ते वॉल थिन होत जाते आणि काय होतं, ब्लिस्टर ऍपियरन्स म्हणजे काय, ते एकदमच बारीक होते आणि एग रिलीज फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल ड्युरिंग ओव्हुलेशन. आणि ओव्हुलेशनचा पिरियड आला ऍट डे 14, की तिथून हा ओव्हल काय होतो, बाहेर पडतो. अँड रिमेनिंग पार्ट जो राहतो त्याचं नाव, तो काय तयार होतो, तो टेम्पररी असतो. आणि तो एक एंडोक्राईन ग्लॅन्ड म्हणून काम करतो. एंडोक्राईन ग्लॅन्ड म्हणजे काय, तर तो हार्मोन सिक्रेट करायचं काम करतो. कोण, जो राहिलेला पोर्शन, हा राहिलेला पोर्शन, हा दिसतोय राहिलेला पोर्शन, हा एक ग्लॅन्ड म्हणून काम करतो, हा येलो कलरचा, आणि त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. याच्यावरती नीटने प्रश्न विचारलेला आहे. तर त्याला म्हणायचं कॉर्पस ल्युटियम. आफ्टर इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस, द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट. हे बघा, जर हा हा जो कॉर्पस ल्युटियम इथे तयार झाला आहे, हा कधी काम करतो, फंक्शन करतो, जेव्हा फर्टिलायझेशन झालं, म्हणजे हे जे ओव्हल आहे आणि स्पर्म इथे झाला, तर हे जर फर्टिलायझेशन नाही झालं तर हा काय करतो, डिजनरेट म्हणजे निघून जातो आणि पुन्हा मग हे इथून नवीन सायकल पुढच्या महिन्यापासून स्टार्ट होतं. तर
इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस कॉर्पल न्यूक्लियर डिजनरेट आणि व्हाईट स्कार कॉर्ड ॲज अ कार्पस अल्पियस. आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तो व्हाईट कलरचा एक पदार्थ तयार होतो, त्याला म्हणतात कॉर्पस अल्बिकन्स. जेव्हा फर्टिलायझेशन होत नाही तेव्हा. जर फर्टिलायझेशन झालं तर हा काय होतो, कंटिन्यू होतो. तर अशा प्रकारचं हे काय होतं, हिस्टोलॉजी ऑफ ओव्हरी असतं. तर तुम्हाला डायग्राम दाखवतो की जिथे मी तुम्हाला थिका सेल आणि ग्रॅन्युलोसा सेल सांगितलं, ते तुम्हाला इथे डायग्राम मध्ये ऍक्च्युली आपल्याकडे आताच होतं. कुठे गेलं ते? हे बघा, तुम्हाला काय सांगितलं मी बोलताना की तुम्हाला डायग्राम मध्ये सांगतो मी की हा प्रायमरी साईड जो असतो म्हणजे ही सेल हे 2n असते. त्याचं एन तयार होणं म्हणजे सेकंडरी सेल तयार होणं. सेकंडरी सेलमध्ये त्या एकच्या काय होत असतात, 2 सेल तयार होतात, लक्षात ठेवायचं. आणि दुसरी सेलला आपण पोलार बॉडी म्हणतो आणि ही काय होते, निघून जाते. काल तुम्हाला डायग्राम दाखवलं होतं, त्या ब्लू कलरच्या सेल डिस्ट्रॉय होतात. तर मिओसिस होत आहे म्हणजे तिथे 2 सेल फॉर्म होणारच आहेत. त्यातली जी पोलार बॉडी बाहेर फेकून काय होते, डिस्ट्रॉय होते आणि ही एक बॉडी इथे थांबते. मग आता लक्षात ठेवायचं की मी याच्यामध्ये काही म्हटलं होतं थिका सेल. बघा, थिका सेल सेकंडरी हे जे ग्राफीन फॉलिकल तयार होते मोठं, तर हे सेल तर सेलची प्रायमरी सेकंडरी झाली, पण ते बाहेरचे लेअर भरपूर महत्वाचे असतात. तर तिथे थिका सेल तयार होतात बघा येलो कलरचे, आणि तेव्हा त्यांनी एक लेअर तयार केला आहे. हा थिकल सेलचा लेअर दिसतोय ना, आणि तो ग्रोथ होतो बघा, 2 लेअर त्यांनी तयार करून टाकले येलोचे. आणि पुन्हा तिथे म्हटलं ग्रॅन्युलोसा सेल्स करतात, आपले लेअर वाढवतात. बघा ग्रॅन्युलोसा इथे बघा, ग्रॅन्युलोसाचा एकच लेअर होता, बघा इथे किती झाले, 2 महत्वाचे लेअर झाले, एक मधला आणि बाहेरचा. आणि मध्ये मधला जो व्हाईट कलर आहे त्याला काय म्हणतात, ऑट्रियम म्हणतात. दिसतंय ना? हे बघा, ग्रॅन्युलोसा आधी एकच, हा एक लेअर झाला, हा एक लेअर झाला, बघा मल्टी लेअर ग्रॅन्युलोसा तयार झाला. तर लक्षात ठेवायचं, हा जो ओहूल बाहेर पडतो, हा जो ओहूल इथून बाहेर पडतो, त्याच्या बाहेर एक ग्रॅन्युलोसाचे चांगले लेयर्स असतात आणि थिका सेलचे लेयर्स असतात. तर थिकल सेलचा लेयर हा येलो कलर आणि हा ब्ल्यू कलर ग्रॅन्युलोसा. तर लक्षात ठेवायचं, थिका म्हणजे हा येलो आणि ग्रॅन्युलोसा म्हणजे हा मधला. त्या ग्रॅन्युलोसाच्या मध्ये एक पोकळी तयार होते, त्याला ऑन्ट्रियम म्हणतात. आणि हे मधली आपली सेल असते त्याला सेकंडरी उसेट म्हणतात. आणि जी आधीची सेल असते त्याला प्रायमरी म्हणतात. प्रायमरी सेकंडरी काय डिफरन्स असतो, तर प्रायमरी ही 2n असते, सेकंडरी n असते, कारण याच्यात मिओसिस काय झालेलं असतं, पार्ट 1 कम्प्लीट झालेला असतो. आणि त्या सेकंडरी मध्ये तयार होताना 2 सेल तयार होतात. तर ती सेकंडरी एक सेल आपण कंटिन्यू करतो आणि दुसरी सेलला पोलार बॉडी म्हणतात आणि ते डिस्ट्रॉय होते. म्हणून एकच सेल बाहेर जाते. आता बघा, ह्या बाहेर पडणाऱ्या सेलमध्ये पोलार बॉडी दिसते का तुम्हाला? नाही, कारण ती डिस्ट्रॉय झालेली आहे. कळालं? आणि ह्या ज्या मधल्या गोष्टी होत्या की प्रायमरी सेकंडरी टर्शियरी, यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं थिकल सेल म्हणजे बाहेरचा लेअर, ग्रॅन्युलोसा म्हणजे मधला लेअर, आणि त्याच्यात गॅप तयार होते त्याला म्हणतात ऑट्रियम. कनेक्टेड आहात ना? हो सर. हॅलो? हो सर. आणि लक्षात ठेवा की आता अशी ओरी मधनं हा ग्राफीन फॉलिक्युल चांगला हा तयार झालाय. आणि हा जो मधला सेकंडरी सेल असतो हा बाहेर पडतो, तो दिसतो. आणि बाहेरचं काउच हे असं दिसतं. समजतंय ना? याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणतो. डायग्राम बघा वेगवेगळे असतात, पण कन्सेप्ट तोच आहे. तर मला वाटतं की हे तुम्हाला डायग्राम कळेल. थोडंसं मेडिकलची आहे, थोडंसं इनडेप्थ आहे. आपल्याला जेवढं लागतं आपण तेवढं यातनं घेऊ. ठीक आहे? तर महत्वाचं लक्षात ठेवायचं, येलो कलर म्हणजे थिका लेअर, ब्ल्यू कलर म्हणजे ग्रॅन्युलोसा. त्यात गॅप तयार झालेला आहे, हा नीटचा प्रश्न आहे मेडिकलचा, त्याला ऑन्ट्रियम म्हणतात. प्रायमरी ही 2n असते, ही n असते, आणि मध्ये मिओसिस पार्ट 1 झालेला असतो. ठीक आहे? मिओसिस पार्ट 2 झालेला आहे का? नाही, पार्ट 2 झालेला नाही. आणि हा ओव्हूल कुठे निघला आहे, तर बाहेर निघलाय. कुठे चाललाय तो बघा. आता याच्या बाहेर काय असतं, हे बघा, बुक मध्ये जावं लागेल. हे एकाच याच्यामध्ये असे प्रॉब्लेम आहेत. समजतंय ना रे काय चाललंय? तर मी स्लोली यासाठी शिकवतोय की तुम्हाला ते चांगलं कळावं, आणि मी हे समजून चालतोय की तुम्हाला समजतंय. तर बघा, आपण आता कुठे आलो आहे? बघा, पुढच्या गोष्टी सोप्या आहेत. हे समजलं म्हणजे पुढेच काय, हेच महत्वाचं आहे चॅप्टर मध्ये. तर बघा, आता समजलं असेल तुम्हाला की हे प्रीमॉडियल फॉलिकल असतं, हे जर्मिनल सेल पासून तयार होतं. याच्यापासून हे जे प्रीमॉडियल फॉलिक्युल प्रायमरी काय असतं, ओसाइट असतं, ते 2n असतं. त्या प्रायमरी ओसाइटचं हे सेकंडरी ओसाइट तयार होतं. शेजारीत दाखवलं बघा. हे सेकंडरी प्रायमरीचं काय तयार होतं, सेकंडरी तयार होतं. यात प्रायमरी ओसाइट असतं, यात सेकंडरी ओसाइट असतं. यात मिओसिस पार्ट 1 झालेला असतो.
आणि इथे एक पोलर बॉडी तयार झालेली असते. हा स्वतःला डेव्हलप करतो, सेकंडरी ग्राफियन फॉलिकल म्हणून डेव्हलप करतो. ग्राफियन फॉलिकल लेयर आपल्या वॉल जवळ येतो आणि त्यातला हा ओसाइट, सेकंडरी ओसाइट बाहेर पडून जातो आणि तो माहिती आहे आपल्याला इथे पुढची प्रोसेस काय आहे, तर तो मग फर्टिलायझेशनसाठी जातो. आणि जे बाहेरचं येलो कलरचं राहतं त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर तो कॉर्पस सल्पिकस स्वतः डिस्ट्रॉय होतो. जर झालं तर मग पुढे सांगतो तुम्हाला काय होणार. पुढे मग काय होतं, पुढची प्रोसेस स्टार्ट होते. आणि जो फिमेल मध्ये जो मेन हार्मोन असतो इस्ट्रोजेन तयार करतं, तर हा जो ग्राफियन फॉलिकल असतो हा तयार करतो. कळालं? समजतंय? तर ग्राफियन फॉलिकल काय तयार करणार फिमेल मध्ये? इस्ट्रोजेन. आणि मेल मध्ये कोण तयार करतो? टेस्टोस्टेरॉन. तोही प्रश्न आला नाही. मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन कोण तयार करतो? हॅलो, काय ना, हो हो मेल मध्ये टेस्टोस्टेरॉन टेस्टिस मध्ये कोणत्या सेल तयार करतात? 10 वेळा सांगितलं होतं, महत्वाचा प्रश्न आहे. ह्या ज्या सेमिनिफरस ट्यूबुल मधल्या ज्या सेल्स असतात लिडिंग सेल, ह्या काय करतात? टेस्टोस्टेरॉन तयार करतात. तर मेल मध्ये लिडिंग सेल आणि फिमेल मध्ये हा फॉलिकल, प्राइम सेकंडरी टर्शरी फॉलिकल, त्याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. तर ते तयार करतात. आणि मेल्स मध्ये ह्या ज्या सेल्स बसलेल्या असतात दोन ट्यूबुल मध्ये, त्यांना लिडिंग सेल म्हणतो. या टेस्टोस्टेरॉन तयार करतात. यांच्यावरती प्रश्न आले. डायग्राम मध्ये ही डायग्राम सर्वात महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही शिकताय ती डायग्राम महत्वाची. कोणती? ही. ओके. तर मेल्स मध्ये तयार करतात टेस्ट, सॉरी फिमेल मध्ये हे फॉलिकल तयार करतात. तर अशा प्रकारे मला वाटतं की आपण इथपर्यंत आता आलोय. तर कॉर्पस ल्युटियम तयार होणार हे येलो कलर आणि हे कॉर्पस अल्बिकस. तर याचं काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये. तर कॉर्पस ल्युटियम पर्यंत आपण इथं आलो. तर इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारा की सर इथे काही डाऊट आहे, घरी जा अजून. जसं तुम्हाला डाऊट्स येतील वगैरे, याचे डाऊट्स 100% येणारच आहेत. तर मला वाटतं की 50% समजलं तरी मग आपण त्याला पुढे कम्प्लीट करू. हे प्रश्न आहेत का कोणाला इथे? बोला, पुढे जायचं का? कारण आपला भरपूर आपण वेळ त्याच्यावर आता कन्झ्युम केलाय. पण थोडं पुढे जाऊ आता. तर पुढचा पॉइंट आहे तुमचा स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल म्हणजे तेच, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे मॅच्युअर फॉलिकल, याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. हे याला ग्राफियन फॉलिकल म्हणतात. ओके. तर आपल्याला याच्याबद्दल थोडी माहिती घ्यायची की हे कसं असतं, हे काय आहे. तर ठीक आहे, बघू आपण. तर ग्राफियन फॉलिकल इज अ मॅच्युअर ओव्हरियन फॉलिकल. माहिती आहे आपल्याला, ते मॅच्युअर झालेलं असतं, त्यातनं आता ओव्हल बाहेर पडायचं असतं. in an eccentric secondary oocyte surrounded by non-cellular layer called as झोना पेडुलिसा. तर झोना पेडुलिसा हा जो पार्ट असतो, हा त्याचा काय असतो? लेयर असतो. आणि सिक्रेटेड बाय व्हॅन्टेलाइन मेम्ब्रेन ऑफ oocyte. आता इथे झोना पेडुलिसा एक लेयर असतो आणि तो तयार होतो कोणापासून? तर oocyteच्या लेयर पासून. तर ऍक्च्युली ग्राफियन फॉलिकलची डायग्राम आहे का, ते बघू आपण. ते बघा, ही दिली आहे. हा ग्राफियन फॉलिकल असा असतो. तर ग्राफियन फॉलिकल बघा, तो दिसायला बघा, हे डायग्राम समजते ना? ही डायग्राम, हा मॅच्युअर झालेला ओव्हलला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. तर ही चित्र आपण बघतोय. तर बघा बरं चित्रामध्ये काय काय दिसतंय. तर पहिली गोष्ट म्हणजे इसेंट्रिक काय असतं हे तुम्हाला समजलं. हा मॅच्युअर असतो हे तर माहिती आहे. इसेंट्रिक oocyte, इसेंट्रिक माहितीये काय असतं? इसेंट्रिक लक्षात ठेवा, फिजिक्स मध्ये इसेंट्रिक असं असतं की कोणतंही एक सर्क्युलर बॉडी असेल, त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट सेंटरला ठेवला त्याला सेंट्रिक म्हणतो. हा सेंटरला, तो जर अशा साईडला असेल तर त्याला इसेंट्रिक म्हणतो. इसेंट्रिकचा मिनिंग काय झाला? जो सेंटर मध्ये नाही त्याला म्हणायचं इसेंट्रिक. ओके, कनेक्टेड आहात ना? यस म्हणा. सर. तर मला सांगा, ही oocyte आहे, आपल्याला हे oocyte बाहेर काढायची आहे. हिला सेकंडरी oocyte म्हणतात, लक्षात ठेवायचं. सेकंडरी आहे, प्रायमरी इथे होती, त्यातनं 2n चं काय झालं? n झालं, आणि ही सेकंडरी तयार झाली. ही सेकंडरी oocyte n असते, एवढं डोक्यात आलं पाहिजे. आता सांगा की हा सेंटरला आहे का? नाही, म्हणून याला इसेंट्रिक म्हणायचं. तर याच्यामध्ये इसेंट्रिक oocyte बसलेली असते, म्हणजे सेकंडरी oocyte बसलेली असते, ज्याला आपण महत्वाची सेल म्हणतो.
जे फर्टिलायझेशनला जाणार. तुम्हाला मागे दाखवलं होतं की थिका लेअर असतो. ज्या छोट्या छोट्या सेल्स होत्या ना मागे सेकंडरीमध्ये, ते मॅच्युअर झाल्यानंतर चांगला लेअर तयार करतात. त्याला थिका एक्सटर्ना म्हणतात किंवा थिका इंटर्ना. आता थिकाची 2 लेअर होतील ना. मी सांगितलं त्या छोट्या सेल चांगल्या प्रकारे लेअर तयार करतात. तर हा बाहेरचा एक्सटर्नल लेअर थिकाचा आणि हा मधला इंटर्ना. एकदम सोपं डायग्राम. त्याचा एक लेअर बाहेरचा एक्सटर्ना, एक इंटर्ना. तुम्हाला मागेही सांगितलं मध्ये झोना ग्रॅन्युलोसा असतो. ग्रॅन्युलोसा असतो ना, हे बघा ग्रॅन्युलोसा. हे ग्रॅन्युलोसा सेलचं बघा इथे हा ग्रॅन्युलोसा आणि हा जो मधला एरिया आहे, बरोबर? याला करोना रेडिएटा म्हणतात. हा दिसतोय का मध्ये? तर याच्यामध्ये गॅप त्याला ऑन्ट्रियम म्हणतात. काय म्हणतात? ऑन्ट्रियम. ऑन्ट्रियम म्हणजे गॅप असतो. झोना ग्रॅन्युलोसा सेल्स आणि मधला करोना रेडिएटा सेल्स मध्ये गॅप तयार होतो. एक पोकळी लिक्विडने भरलेली असते. एक लिक्विडची फिल पोकळी असते. त्याला म्हणायचं ऑन्ट्रियम. आणि त्याच्या खाली काय असतं? त्याच्यामध्ये साईडला काय असतं की हा ऊस साईड एक ठिकाणी त्या ग्रॅन्युलोसा असा अटॅच झालेला असतो आणि आपलं त्याच्यामध्ये सेल असतो. तर असं हे स्ट्रक्चर आहे. एकदम सिंपल आहे. थिका एक्सटर्ना, हा मधला लेअर थिका इंटर्ना, हे झोना झोना ग्रॅन्युलोसा सेल, हे मधलं जागा ऑन्ट्रियम आणि हा करोना रेडिएटा आणि त्याच्यामध्ये आपलं ऊस साईड. याला म्हणतात मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आता यातनं हा फॉलिकल बाहेर निघाला, यातनं हे ऊसाईड बाहेर निघायला रेडी आहे. ही ओव्हरीची वॉल आहे. यातनं आता हा बाहेर पडला. कळालं? तर लक्ष द्या इकडे. तर an eccentric secondary oocyte is surrounded by non-cellular zona pedulosa secreted by vertebrae. The outermost protective and fibrous covering. हे बघा, आपण बाहेरच्या लेअर पासून बघू. याचं बाहेरचं जे प्रोटेक्टिव्ह लेअर असतं त्याचं नाव असतं थिका एक्सटर्ना आणि त्याच्या मधलं जे लेअर असतं थिका इंटर्ना. दाखवलं ना तुम्हाला, हा थिका एक्सटर्ना, हा थिका इंटर्ना, बरोबर? इट प्रोड्युसेस द हार्मोन्स ऑफ इस्ट्रोजन. आणि तुम्हाला सांगितलं होतं की याचं काम महत्वाचं काय असतं? इस्ट्रोजेन प्रोड्यूस करणं. या ग्राफियन फॉलिकल इस्ट्रोजेन प्रोड्यूस करतो. हे सर्वात महत्वाचं आहे, म्हणजे फिमेल कॅरेक्टर मेंटेन करतो. इनर टू द थिका इंटर्ना द फॉलिक्युलर सेल्स कॉल्ड एज मेम्ब्रोना ग्रॅन्युलोसा. तर सांगितलं तुम्हाला की हा थिका एक्सटर्ना, हा थिका इंटर्ना आणि मध्ये काय सेल सांगितल्या? ग्रॅन्युलोसा. कोणत्या सेल? ग्रॅन्युलोसा. From the granulosa cell differentiated into discus prolongers of and corona radiata. तर याच्यापासून 2 लेअर तयार होतात. तर हा बघा, हा ग्रॅन्युलोसा दिसतोय, ग्रॅन्युलोसा सेल्स आहे. याच्यातून 2 सेल तयार होतात. मध्ये अजून आपण मध्ये मध्ये चाललोय. तर पहिला लेअर कोणता आहे? टिकस प्रोलिंगरस, त्याला हे प्रोनाउन्सिएशन तुम्ही बघा आता जरा. आणि करोना रेडिएटा. आता हे जे कॉलमस ऑर्पस असतं इज द टर्म यूज फॉर द oocyte अँड सराउंडिंग ग्रॅन्युलास असतं. आता हा जो मेम्ब्रेन आहे, हे बघा, यातला सर्वात महत्वाचा जो लेअर असतो तो करोना रेडिएटा असतो, जो की आपण स्टडी करतो. दिसतोय तुम्हाला? दिस इज द करोना रेडिएटा लेअर. तर हा करोना रेडिएटा असतो. याला बाहेरच्याला आपण त्याला डिस्कस प्रोलॉंगस जास्त म्हणत नाही, आपण ग्रॅन्युलोसा सेल्सच म्हणतो. तर लक्षात ठेवा, याला ग्रॅन्युलोसा म्हणा आणि हा करोना रेडिएटा. आणि त्याच्यामध्ये काय असतं अजून? तर एक fluid filled cavity bottom is between the oocyte and the membrana granulosa. तर ह्या oocyte म्हणजे काय? तर हे oocyte म्हणजे आपली मधली सेल आणि हे बाहेरचं ग्रॅन्युलस मध्ये लिक्विड भरलेलं असतं. त्याला म्हणतात ऑट्रियम. त्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं असतं. इट्स अ फील्ड विथ अ फ्लुइड कॉल्ड लिक्वर फॉलिक्युली. आता याचं त्या लिक्विडचं नाव काय असतं? लिक्वर फॉलिक्युली. लिक्विडचा अर्थ असतो लिक्विड आणि फॉलिकल मध्ये असलेलं लिक्विड म्हणून लिक्वर फॉलिक्युली. सिंपल आहे. तर याला तुम्ही लिक्वर फॉलिक्युली म्हणणार. याला लिक्वर फॉलिक्युली, हे लिक्विड आहे, त्या जागेला ऑन्ट्रियम म्हणायचं. हा करोना रेडिएटा आहे, हा ग्रॅन्युलाचा सेल आहे, थिका बाहेरचा, थिका मधला, हे मधली oocyte आहे. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. जर तुम्हाला अजून डिफरन्शिएशन, अजून जर जास्त माहिती घ्यायची असली तर कॉलम्स ऑफ oophorus हे जे असतात, कॉलम्स ऑफ oophorus म्हणजे काय? तर oocyte आणि ग्रॅन्युलोससला कॉलम ऑफ oophorus म्हणतात. तेव्हा नावं किती भरपूर आहेत, तुम्ही जसजसे ते सीईटी नीट तुमचं टार्गेट वाढवत जाणार तसतशी तुमचे नाव वाढत जाणार. आता कॉर्पस ऑफ oophorus म्हणजे काय? तर हे जे oocyte आहे आणि हे ग्रॅन्युलोसा आहे, थिका सोडून, याला कॉलम ऑफ oophorus म्हणतात.
तर ते थोडंसं प्रत्येक डिफरन्सिएशन आहे. तर हे लक्षात ठेवायचं. तर थिका एक्सटर्ना, थिका इंटरना, ग्रॅन्युलोसा, पुन्हा करोना रॅडिएटा, ऑट्रियम किंवा त्यातलं लिक्वियर. तर यामध्ये काही डाऊट आहे का डायग्राम? सर ते झोना पेल्युसिडा लेअरला नॉन सेल्युलर का म्हणतात? झोना पेडलुसिडा लेयर ऍक्च्युली नॉन सेल्युलर यासाठी सिक्रेशन